श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले व्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, स्वामींचा प्रकट दिन लवकरच जवळ आला आहे। 31 मार्चला आपला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत स्वामींना प्रश्न कसा विचारायचा, इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना कसं सांगावं हे नक्कीच पहा। ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होते की काही मोठे निर्णय घ्यावे लागतात। हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल चालू असते। एखादे काम करावे की नाही असा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो। आपण जर निर्णय चुकला तर काय होईल, नुकसान होईल का, फायदा होईल का, अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात। मग अशा वेळेला आपण आपल्या घरातील लोक, आपले जवळचे मित्र, नातेवाईक यांना त्या प्रश्नाबद्दल उत्तर विचारत बसतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असते, तर आपण आणखीन गोंधळून जातो। आपण कोणाला आता काय काय विचारायचं असा मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो। त्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपल्या महाराजांना, स्वामींना त्यांचं योग्य उत्तर विचारणं। आता एखाद्याला वाटेल की महाराज थोडीच बोलतात, उत्तर देतात, तर हो, महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तर देतात। महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन योग्य मार्गदर्शन करतात। फक्त तुमचा महाराजांवर दृढ विश्वास असला पाहिजे। आता जर तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवला आहे आणि महाराजांकडून त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांना त्या प्रश्नाचे उत्तर कसे विचारू शकतो याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा, जेणेकरून प्रकट दिनापर्यंत 1001 कमेंट नक्की झाल्या पाहिजेत। मित्रांनो, सर्वप्रथम तर महाराजांवर तुमचा अगदी दृढ विश्वास असला पाहिजे की महाराजांनी जरी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर तुम्हाला दिलं तरीही आपण महाराज जे सांगतील तीच आज्ञा पाळणार आहोत याची मनाशी गाठ बांधून ठेवावी। महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये, कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते हे महाराजांना आधीच ठाऊक असतं। त्यामुळे महाराज कधीकधी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा आपल्याला उत्तर देऊ शकतात आणि महाराजांना प्रश्न उत्तर करत राहणे हा कोणता खेळ नाही बरं का। त्यामुळे महाराजांवर जर तुमची नितांत भक्ती, श्रद्धा, विश्वास असेल तरच तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारा। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा लाईन असलेला पेपर घेतला तरी पण चालेल। आपल्याला त्या पेपरचे असे 2 छोटे छोटे भाग करायचे आहेत आणि दोन्हीही तुकडे हे समान आकाराचेच असावेत। एक छोटा एक मोठा असा अजिबात नसावा। आता आपल्याला एका कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि त्याखाली आपल्याला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला स्वामींकडून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ, मला एखादं घर घ्यायचं आहे, तर मी घेऊ का, ते काम होईल का की नाही, काय करू, आपल्याला महाराजांना विचारायचे आहे। तर त्यासाठी हो किंवा नाही असं तुम्ही लिहू शकता, किंवा हे काम करावे का नाही असं पण तुम्ही लिहू शकता। एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आपल्याला नकारात्मक म्हणजेच नाही लिहायचं आहे। आता दोन्ही चिठ्ठ्यांची आपल्याला एकाच पद्धतीने घडी घालायची आहे। आता दोन्ही चिठ्ठ्यांची समान पद्धतीने घडी घातल्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला हातात पकडायच्या आहेत। महाराजांसमोर बसायचं आहे। महाराजांना सर्वप्रथम नमस्कार, वंदन करायचं आहे, मुजरा करायचा आहे। महाराजांना आपल्याला आपलं जे काही काम आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत की ते काम करावे की नाही करावे, व याबद्दल महाराजांना आपल्याला सांगायचं आहे आणि महाराजांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करा आणि ते मी नम्रपणे मान्य करून घेईल असं महाराजांना सांगायचं आहे। हातामध्ये अशा दोन्ही चिठ्ठ्या पकडून आपल्याला त्या मिसळून घ्यायच्या आहेत। आता जर तुमच्याकडे महाराजांची विभूती असेल तर ती विभूती आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्यांवर लावून आपल्याला या दोन्ही चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला स्पर्श करावायच्या आहेत। तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणांना आपल्याला ह्या दोन्ही चिठ्ठ्या लावून घ्यायच्या आहेत आणि नंतर या दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला महाराजांसमोरच ठेवायच्या आहेत। यानंतर आपल्याला तिथेच महाराजांसमोर बसून
1 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर 11 माळी जप केला तरीही चालेल. यानंतर महाराजांना परत एक नमस्कार मुजरा करा आणि महाराजांना योग्य निर्णय देण्याची विनंती करा. यानंतर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्याकडून आपल्याला एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि मग नंतर ती तुम्ही वाचू शकता. जर लहान मुलं नसतील तर एखाद्या तुमच्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही चिठ्ठी उचलून घ्या किंवा जर घरामध्ये कोणीच नसेल तर अशा वेळी तुम्ही डोळे बंद करून महाराजांचे नाव घेऊन त्यातली एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे. आता त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर येईल तीच महाराजांची आज्ञा समजावी, तोच महाराजांचा संकेत समजावा, कौल समजावा. आपल्या मनामध्ये भले हो उत्तर असेल, आपली ही तीच अपेक्षा असेल की महाराजांनी होच म्हणून उत्तर द्यावे, पण पुढे ते काम केल्याने तो निर्णय घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला अडचण येऊ शकते हे महाराजांना आधीच माहीत असेल तर त्यामुळे त्या क्षणाला जरी तुमच्या मनामध्ये हो उत्तर असले तरी महाराज नको असंच म्हणत असेल तर तुम्ही मन खंबीर करा आणि महाराजांच्या मर्जीप्रमाणेच वागा. कारण आपले कल्याण कशामध्ये आहे हे आपल्या स्वामींनाच माहीत असते. महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल तरच ही कृती करा. महाराजांची आज्ञा जी असेल त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच महाराजांना प्रश्न विचारत जा. नाहीतर स्वामी नाही म्हणालेत पण माझे मन तर हो म्हणत आहे तर मी करून बघतो तर असं आपले काम हे कधीच होत नाही. तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेले उत्तर याचा अनुभव घेऊन बघा. आपल्याला कितीही वाटले आणि आपले ते काम करायला गेलो तेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगत आहेत तर अशा वेळेला ते आपले काम कधीच होत नाही याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा. कसं असतं मित्रांनो, अनुभव घेतल्याशिवाय त्याची महत्त्व कळत नाही. आपल्या भविष्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी आपल्याला सांगणार. या क्षणाला आपल्याला असं वाटणार की महाराजांनी असा निर्णय का दिला बरं. कालांतराने महाराज आपल्याला दाखवून देतील की ती गोष्ट आपल्यासाठी कशी अयोग्य होती. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये पण अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि तुम्हाला निर्णय घेणं कठीण होत असेल तर अशा वेळेला तुम्ही महाराजांकडे मार्गदर्शन मागू शकता. चिठ्ठ्यात टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ हा श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये सुद्धा देण्यात आला आहे. अध्याय 12व्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान शंकरांची पूजा करून मगच महाराजांच्या सेवेसाठी येत असत. त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की आपण बाळप्पांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे. तर स्वामींनी बाळप्पा महाराजांना तशी आज्ञाही केली. पण बाळप्पा महाराजांनी असे वाटले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे. त्यामुळे त्यांनी 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या ज्यामध्ये लिहिलं की एक पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पूजन करू नये असं लिहिलेलं होतं. आणि मग त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये लिहिलं होतं पूजन करू नये असं लिहिलेलं होतं. तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञाच त्यांनी सत्य मानली. आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत. त्रिदेवांचा वास आहे महाराजांमध्ये. त्यामुळे असेही बाळप्पा महाराजांकडून भगवान शंकरांचे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे होणारच होतं. त्यामुळे बाळप्पा महाराजांनी सुद्धा चिठ्ठीमध्ये आलेल्या उत्तराप्रमाणेच स्वामींच्या आज्ञेचे पालन केले. त्यामुळे मित्रांनो, मी परत एकदा सांगत आहे की जर महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास श्रद्धा असेल तरच ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. आज्ञा तुम्ही महाराजांची नक्की पाळा. तसंच आपल्या महाराजांना उत्तर विचारायचं आहे हे तुम्ही तुमच्या मनाला विचारूनच निर्णय घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा आणि हे एकदा एक अनुभव घेऊन तर बघा स्वामी तुम्हाला नक्की काय कौल देतात. विश्वास आणि श्रद्धा नक्की याचं तुम्हाला फळ देणार. श्री स्वामी समर्थ.